उपासकांनी हे लक्षपूर्वक ऐकावं की बौद्ध धम्मामध्ये उपवास नावाचा शब्द नाही. म्हणून काही उपासक उपासिका आम्हाला फोन करतात, आम्ही पौर्णिमेचा उपवास पकडला, अमावस्येचा उपवास पकडला, अष्टमीचा उपवास पकडला, वर्षावासाचे उपवास पकडले, तर बौद्ध धम्मामध्ये उपवास नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. तर काही लोक मग पुन्हा फोन करतात, बनतेजी एक शब्द आहे आपल्या याच्यामध्ये, उपवास धरले आणि उपवास सोडले. बनतेजी उपवास धरले तर पुन्हा आमच्या घरी परित्राणाला या आणि उपवास सोडले तर पुन्हा या. तर उपवास धरले आणि उपवास सोडले हा शब्द तुम्ही मला ते माझ्या परिचयाचा आहे. तर उपोषण आणि उपवासामध्ये फरक करून घ्या. उपवास नाही आहे म्हणून असं म्हणू नका, शब्दही काढू नका की वर्षावासाचे माझे उपवास आहे, वर्षावासाचे मी उपवास पकडले आहे, हा शब्दच काढून टाका. बौद्ध धर्मामध्ये उपवास नाही. मला सांगा, हिंदू बांधवांमध्ये हिंदू स्त्रिया, तर हिंदू स्त्रिया किंवा हिंदू लोक, हिंदू समाज बांधव उपवास करते का? नीट लक्ष द्या. हिंदू समाजामध्ये उपवास नावाचा प्रकार आहे का? आहे ना, श्रावण सोमवार. आता त्यांच्यामध्ये जो उपवास राहते, त्या हिंदू बांधवांमध्ये जो उपवास राहते, तर उपवास राहिले त्यांचे उपवासाचे फराळ राहते का नाही? ठीक ना. आणि त्यांचाही एक उपवास राहते. तो उपवास कसं करते? एखाद्या देवीला करते, देवासाठी करते, काही मागणीसाठी करते, आणि त्यांच्या उपवासाची एक मिथ्या अवधारणा आहे, मिथ्या श्रद्धा आहे. ती आलं का लक्षात तुम्हाला? मग ती त्यांची जे काही देवता असेल, त्यांच्या ज्या काही देवी देवता असेल, तर त्या देवी देवतांसमोर ते मन्नत मागतात. काय म्हणतात त्या देवीले की देवाला, तू मले असं असं तर मी तुले तसं तसं, तू मले तसं तसं तर मी तुले तसं तसं. आता मी ते सांगणार नाही, पण समजून घ्या. ठीक ना. म्हणजे त्याचा उपवास आहे, पण ते त्यांच्या देवाला ते काहीतरी बोलणी करतात. देवी मैया, मी तुझ्या नावानं उपवास पकडतो आणि माझे उपवास सक्सेस झाले आणि मला जर तुझ्याला लाभ झाला तर मी त्यासाठी कोंबडं किंवा बकरं किंवा काही ना काहीतरी तुला खुश करीन. खुश करण्याचं ते आश्वासन कोणाला देते? देवाला किंवा देवीला. मग हाही उपवास आहे. किंवा काहीतरी मागत असते, आहे का नाही, त्याच्याकडे मागणी असते, मन्नत असते, हो किंवा नाही, आणि त्याचे उपवासाचे फराळही असते. ठीक आहे ना. पण बौद्ध तुम्ही उपवास पकडतो म्हणता, असं म्हणतात, आपल्यामध्ये फराळ आहे का? मग तुम्ही उपवास पकडत असाल तर भंतेजीला विचारायला पाहिजे. मला विचारले होते का उपासिकानं? भंतेजी म्हणे आता वर्षावासाचे उपवास पकडले तर फराळ काय लागते? मला सांगा, आता ते कुठं लिहून आहे? मग बौद्ध धर्मामध्ये उपवास नाही, उपोषण आहे. तर आपले शिलाचे प्रकार लक्षात घ्या. एक आहे सरणशील, दुसरा आहे पंचशील, तिसरा आहे अठ्ठशील, आणि अठ्ठशील, उपोषत, वारितशील, एवढं लांबलचक नाव आहे. अष्टशील, उपोषत, वारितशील एवढं नाव आहे. आणि मग भिक्खूंचे आहे दशशील, आणि भिक्खूंचे आहे प्रातिमोक्ष, संवरशील. ठीक आहे ना. ठीक आहे ना. तर हे एवढे शिलाचे प्रकार आहे. पण याच्यामध्ये अष्टशील 12 महिन्यातून 4दा, आणि पौर्णिमेच्या म्हणजे आखाडीच्या या वर्षावासाच्या सत्रामध्ये आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार उपोषण पकडलं पाहिजे. आणि उपोषणासाठी आपल्या पतीची अनुमती लागत असते. समजलं का तुम्हाला? आपल्या काही स्त्रिया आपल्या ग्रामीण भागामध्ये निंदायला जातात, डवऱ्याला जातात, तर ते उपोषण जर पाळलं त्यानं, तर त्यांचे जे शारीरिक श्रम आहे, मेहनत आहे, त्यांनी नाही केलं तरी चालते, पण उपोषण पकडलंच पाहिजे. खूप त्याचे फायदे असतात, परंतु आपल्या शारीरिक सामर्थ्यानुसारही ते करावं. आलं का लक्षात तुम्हाला? शारीरिक सामर्थ्य पाहून एखाद्या स्त्रीला, इथे आजारी आता माझ्या समोर बसलेली आहे एखाद्या उपासिका, तिला दवाखान्यामध्ये गेली आहे, तिला खूप आजार झालेला आहे, ती सडपातळ झाली आहे, बारकी झाली, आजारानं खंगली आहे. तिला म्हणत आहे की डॉक्टर तू चांगलं जेवण घे, 2 टाइम छान आहारामध्ये बदल करून घे, तू उपवास करू नको, औषधी वेळेवर घे, हे अन्न तू खावंच लागेल तर तुझा तो आजार बरे. आणि ती आई म्हणत असेल की मी उपवासच पकडलाय, तिथे मरून नाही जाईल का? आहे का नाही? तर आपल्या शारीरिक क्षमतेनुसार, आपल्या शारीरिक दुर्बलतेकडे पाहून करायचं आहे, जबरदस्ती नाही. पण उपवास केलं पाहिजे, खूप चांगलं असते, आणि बौद्ध राष्ट्रामध्ये त्याचं खूप पालन केल्या जाते. पण आपल्या शारीरिक सामर्थ्यानुसारही आपण ते करावं. आपण ज्या शारीरिक श्रमाची कामं करत असेल तर, पण ज्या बाया घरी राहतात उपासिका गृहिणी म्हणून,
ज्यांना फक्त चुला चौकात सांभाळायचा आहे तर अशा लोकांनी केलं पाहिजे, काटेकोरपणे करावं आणि मन लावून करावं उपवास. ठीक आहे तुम्हाला समज तुम्हाला तर उपवास नाही तर काय आहे तर त्याला अट्टशील उपोसत वारीतशील म्हणतात. एवढा शब्द येणार नाही तर तुमच्या तोंडातून एक शब्द प्रचलित झाला पाहिजे, उपोसत. तुम्ही काय पकडले बा वर्षावासाचे तर उपोसत धरले, उपवास धरला शब्द टाकायचा, मग उपवास धरला तर मग नाश्ता आहे पराठा. उपोसताचे 3 प्रकार सांगितले भगवान बुद्धांनी. पहिला उपोसत आहे गोपाल उपोसत. जसा एखादी गुईराखी काय करतो किंवा जो गोपालक असतो गायीचं पालन करतो तो काय करतो, उद्याला गायी कुठं न्यायच्या आहे चाराला, भरभक्कम हिरवागार चारा कुठं आहे, पाणी कुठं आहे, तर आदल्या दिवशीच ठरवून ठेवतो कोण, गुराखी. तर तशाच काही स्त्रिया उपवास धारण करतात तर ठरवून ठेवते मी उपवास तर पकडला, पण संध्याकाळी काय काय खाण्याचे पदार्थ आपल्या डोक्यामध्ये धरून ठेवते, सगळं खाण्यामध्ये चित्तर काय ते उपवास बापा नकली. तर गाई गुराखी करून ठेवते का नाही. पुलगावच्या पंचधाराच्या काठावर मस्त हिरवागार चारा आहे, मस्त पाणी आहे, तर मी उद्या तिथंच गाई नेईन. त्यानं झोपेतून उठल्यावर बाजीवर असतो असा उकड झोपेमध्येच विचार करतात आज मी तिकडच गाई घेऊन जाणार, तिकडच मस्त पाणी पाहिजे माझ्या गायला, मस्त चारा होईल. तर तसेच काही बाया उपवासात पकडतात पण ठरवून ठेवते मी भगराचे लाडू करीन का साबुदाण्याची खिचडी करीन. तर सगळं लक्ष कशामध्ये असते, अन्नामध्ये. ते कोणतं उपवासात बापा, 12च्या आत भोजन करायचं आहे भिक्खूंसारखं म्हणून त्याला उपवासात असं म्हणतात. तर उपवासात म्हणजे काय तर 8 शील ग्रहण करणं, की नुसतं अन्नाचा त्याग करणं आणि भिक्खूसारखं 12च्या आत जेवलं त्यालाच नाही म्हटलं. उपवासात म्हणजे 8 शील घेणं. मला सांगा हिंदू स्त्रिया किंवा हिंदू पुरुष जे उपवास करतात तर त्यांच्याकडे अष्टशील आहे का, आणि तुम्ही आता आज अष्टशील घेतलं का नाही, काही महिलांनी घेतलं का नाही इथं भीमोदय वाचनालयामध्ये, तर त्यांच्यामध्ये अष्टशील आहे का, नाही नाही. फक्त देवीला नवस बोलायचा, कोंबड्या बकऱ्याचं काही संदर्भात काहीतरी पुटपुटाचं आणि ते आपलं वगैरे ते अन्ना पाण्याचं हे वगैरे सगळं करायचं, फराळाची आखणी करायची, या पुढच्या उपवासाले काय, त्याच्या पुढच्या उपवासाले काय, त्याच्या पुढच्या उपवासाले काय, हे सगळं प्लॅनिंग आहे. तुम्ही करता का तसं, म्हणजे फरक आहे का नाही. उपवास नाही म्हणून लक्षात घ्या, बौद्ध धर्मात उपवास नाही उपोसत आहे म्हणून कोणता शब्द वापरायचा, उपोसत. समजलं का. तर भिक्खूंचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पंचशील पाळतो आणि महिन्यातून 4दा आणि वर्षावासात आपण मस्त चांगल्या पद्धतीनं आपल्या क्षमतेनुसार अष्टशील पाळलं पाहिजे. आलं का लक्षात तुम्हाला. आणि मग ते अष्टशीलही खूप महत्वाचं आहे. अष्टशील पाळत असताना भिक्खूला किती नियम असतात, 10 शील. किती नियम असतात आणि तुम्हाला किती पाळायचे आहे, 8. आणि नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये पंचशील. तर 2 शील कमी आहे का नाही, म्हणजे भंतेजीचे किती आहे 10 शील आणि तुम्हाला किती आहे 8 शील. मग 8 पेक्षा 2च तर कमी आहे, 2च तर कमी आहे. करू का मुंडन, घेऊ का मी भिक्षापात्रात, बनू का भिक्खुनी, याची ती प्रोसेस आहे. नुसतं कोड्ड उपोसत पकडतात आपल्या समाज, आपल्या भारत देशामध्ये तिकडल्या उपासक उपासिका उपोसत पकडतात बौद्ध राष्ट्रातले, पण त्यांची प्रोसेस कशी असते, भिक्खुनी बनण्याकडे कल असते. त्या अनागारिका बनतात, अनागारिका बनत भिक्खुनी बनण्याची प्रोसेस आहे अष्टशील. बुद्ध काय म्हणते, महिन्यातून 4दा करून पहा, वर्षावासात करून पहा झेपावते का. मग 8 शील तर करतो, पण त्याच्यापेक्षा किती कमी आहे, 2च का. मग 2च तर कमी आहे, बनतो भिक्षुनी. मी कधी ती चेतना उत्पन्न होत असते आपल्या मनामध्ये, ती भावना उत्पन्न होत असते. भिक्खू किंवा भिक्खुनी बनण्याची ती प्रोसेस आहे. एकाएकी कोणही भिक्खू बनत नाही. मी भिक्खू बनलो असेल तर सुरुवातीला मला पंचशील पाळावं लागेल, नंतर अष्टशील पाळावं लागेल आणि मग काय पाळावं लागेल, 10 शील. तर भिक्खू आणि भिक्खुनी बनण्याची प्रोसेस म्हणजे अष्टशिलाचं पालन होय. तर मी तेवढं सांगतो तुम्हाला आणि या ठिकाणी थांबतो. आता खऱ्या अर्थाने तुम्हाला मी काय सांगतो, अष्टशील एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. माझं प्रवचन लांबलचक मी करणार नाही. अष्टशील म्हणजे काय तेवढंच सांगतो. अष्टशील म्हणजे 8 शिलाचं पालन. किती शिलाचं पालन, तर आता मला सांगा बरं उपासक उपासिकांना, इथं पहिलं शील कोणतं आहे, पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादयामि. म्हणजे काय, पान म्हणजे प्राण, निपाता म्हणजे हत्या करणे, वध करणे, खून करणे. समजलं का. निपाता याचा संधी विग्रह केला, पानाती निपाता. पान म्हणजे काय, प्राण. ज्या याच्यामध्ये प्राण आहे, जीव आहे का नाही, अशा व्यक्तीला किंवा अशा जनावरांना प्राण्यांना ठार करणे. म्हणजे प्राण म्हणजे काय, जीव आहे, जीव सत्व आहे, अशा व्यक्तीला ठार करणे, मारणे
शिकार करणे, मारून टाकणे, ठीक आहे ना. तर याला काय म्हणते, प्राणी हत्या होय, ठीक आहे ना. बुद्धाची अहिंसा मध्यम मार्गी आहे, कठीण नाही महावीरासारखी. काही लोक शिकवतात शाळेमध्ये बुद्धाची अहिंसा आणि महावीराची, वर्धमान महावीराची अहिंसा आणि बुद्धाची अहिंसा सारखी नाही, बुद्धाची टोकाची नाही, त्याची टोकाची आहे. समजलं का. बुद्धाची अहिंसा मध्यम मार्गी आहे. आवश्यकता असेल त्या ठिकाणी हिंसा करायला घाबरायचं शेवटचा उपाय, पण हिंसा करायचीच नाही. पण ठीक आहे ना. तर बुद्धाची अहिंसा, बुद्धाने कधीही आपल्या राजा प्रसेनजिताच्या सैनिकांना अंगुलीमालाच्या भीतीनं, ते भिक्खू बनत होते त्याच्या हातून मरण्यापेक्षा, पण बुद्धानं अंगुलीमालाच्या त्या सैनिकाला धम्म दीक्षा दिली नाही, त्यांना भिक्षू बनवलं नाही. तुम्ही म्हणे राजाचं, राज्याचं, प्रांताचं काय करा, रक्षण करा. समजलं का तुम्हाला. सैनिकांना चिवर दिलं का प्रसेनजित राजाच्या, याचा अर्थ काय, भगवान बुद्धाला युद्ध मान्य आहे का नाही. काय म्हणत आहे, तुम्ही तुमच्या राजाचं, राज्याचं, प्रजेचं रक्षण करा. आलं का लक्षात तुम्हाला. तर हे पहिलं कोणतं, म्हणजे प्राणी मात्रांची हिंसा करायची नाही. सिंह सेनापती सुत्त, आमगंध सुत्त आणि सुप्रिय सुत्तामध्ये मांसाहाराच्या संदर्भात सांगितलंय. मांस खायचं किंवा नाही खायचं मी त्याच्यावर काही बोलणार नाही, त्याचा एक वेगळा विषय मी घेईन कधीतरी. परंतु वर्षावासात होत असेल तर करून पाहायचं. पण भगवान बुद्धांनी मांसाहाराला सुद्धा मनाई केलेली नाही, परंतु वर्षावासात होत असेल तर चांगली गोष्ट. काय काय लोकांना सवयच आहे, आज मासोळ्यात, उद्या त्याच्यात मासोळ्यात का पुन्हा त्याच्यात कढईत मटण, पुन्हा कोंबडं, पुन्हा अंड्याची चटणी, म्हणजे अशा पद्धतीचं चालू होतं. निव्वळ मांसाहार खाणं चांगलं आहे का. म्हणजे बुद्धाने म्हणायच नाही की रोजच खायचं का. तर आपण, मी असं नाही म्हणत आहे की तुमच्यावर ते निर्भर आहे, तुम्ही बुद्धाच्या पहिल्या शिलाचं किती पालन करता. म्हणजे प्राणी मात्रांची हिंसा करायची नाही, पण काया वाचा मनानं हिंसा होते. काय न कोणती हिंसा होते, हत्या करणं, व्याभिचार करणं, चोरी करणं, हातानच होते ना ते, ठीक आहे ना. तर ह्या कायिक हिंसा, वाचिक हिंसा म्हणजे कोणती, ही चेपटीच आहे, डोंबडीच आहे, भोकणीच आहे, लंगडीच आहे, काळीच आहे, पुंडऱ्या केसाची आहे. असं जरी तुम्ही एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यावर खिजवत असाल तर ही काय झाली. एखाद्या बाईला तुम्ही मनावर हे लंगडीच आहे, हे भोकणीच आहे, ही बुंडऱ्या केसाची आहे, ही चेपटीच आहे असं म्हणलं तर कसं वाटेल. हिचं नाक चांगलंच नाही, हे मुंडऱ्या केसाचे आहे असं म्हणा बरं तुम्ही. बरं तिला सुख होईल का दुःख होईल, मग ही हिंसा नाही झाली आहे. समजलं का. असंही कोणाच्या सौंदर्यावर खिजवू नका. आलं का तुम्हाला लक्षात. असं कोणालाही खिजवायचं नाही, कोणाच्या रूप सौंदर्यावर जायचं नाही. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. ही गोष्ट तुम्ही करता का हे वाणीचे दोष. वाणीचे दोष आपल्या धनसंपत्तीचा गर्व किंवा आपल्या ताकदीचा गर्व, ज्ञानाचा गर्व बाळगायचा नाही. तर तथागत बुद्धांनी सांगितलंय काया वाचा मनानं सुद्धा काय होते, दोष. मनातले दोष कोणते, मनाची हिंसा कोणती, मनाची हिंसा कोणती, मनातही ते उत्पन्न होऊ नाही द्यायचं. हत्या करणं तर दूरच राहिलं, हत्या करणं तर दूरच राहिलं गोष्ट, पण हत्या करण्याचं मनातही, वेरमणी मनातही ते येऊ द्यायचं नाही. समजलं का तुम्हाला. मनात म्हणजे कोणतं, मी तिला पाहूनच घेईन, त्याला पाहूनच घेईन, मा मनातच येऊ दे, मा मनात येतपर्यंतच आहे, मा मनात येतपर्यंतच आहे, मी पाहूनच घेईन, तिला पाहूनच घेईन, त्याला पाहूनच घेईन, मा मनातच येऊ दे, मा मनात येतपर्यंतच आहे. असं जे तुम्ही मनाची, तर मला आज दिसली, मलाच पाहून हसली, तिथे आज गोष्टी चालू आहेत तर माझ्याच गोष्टी चालू असेल बहुतेक करू. म्हणजे अशा संदर्भाचे जे आपल्या मनामध्ये क्लेश आहे, द्वेष आहे, घृणा आहे, द्वेष आहे, या गोष्टी आपल्याला सोडायच्या. हे मनाचे काय आहे, हिंसा आहे. मनात चिंतन करत आहो ना, तिचं वाईट झालं पाहिजे, म्हणजे वाईट झालं पाहिजे म्हणजे एखादी तुमची शत्रू आहे गावामध्ये, तुम्ही तिचा नेहमी द्वेष करता, राग करता, आणि तिच्या घरामध्ये ऍक्सिडेंट झाला एखाद्या व्यक्तीचा, मग लोकांनी सांगितलं तिच्या पोराचा ऍक्सिडेंट झाला. हो का, तिच्या पोराचा एक पाय मोडला ऍक्सिडेंट, नाही दोनही मोडा लागत होते. समजलं तुम्हाला, दोन्ही मुळा लागत होते. मी तर म्हणत ते थारस व्हायला पाहिजे नव्हता जाग्यावर. म्हणजे अशी भावना तुमच्या मनामध्ये असेल तर हे काय उपोसत आहे. मी तर कधी कधी असं म्हणतो की बायानं जेवल्या तरी चालते, पण निंदा नका करू वर्षावासाच्या मनामध्ये. आपल्या वाणीवर काय करा, कंट्रोल करा. दिवसभर तुम्ही उपोसत पाळलं, दिवसभर या घरी त्या घरी बसल्या, खाल्ले कुटाने केले कुटाने. तर अशा पद्धतीचं जर झालं तर मी तर असं म्हणेल कधी कधी, जरी बुद्धानं म्हणलं नसेल उपोसत धराच तुम्ही, पाळलंच पाहिजे, पण तुम्ही उपोसताच्या संदर्भात जर काटेकोरपणे पालन करत असाल आणि दिवसभर निंदा नालस्ती चाडी चुगली करत असाल, त्या उपोसताला अर्थ नाही. आणखी दुसरी गोष्ट उपोसताची सांगतो मी. भिक्खू संघाला तुम्ही वर्षावासात चतुक परिस्कार दान केलंच पाहिजे,
परंतु भिक्खूंना भोजनदान द्यावं, नक्कीच गोष्ट आहे, भिक्खूंना पुण्यच आहे भोजनदान देणं, भिक्खू दुसऱ्यावरच निर्भर असतो, ठीक ना. पण मला सांगा, एखादी उपासक उपासिका भिक्खूला खूप आग्रहानं भोजनदान करत आहे, घरी भोजनासाठी बोलत आहे, पण घरी असलेली म्हातारी आई किंवा म्हातारा वडील किंवा म्हातारी सासूबाई किंवा म्हातारा सासरा घरामध्ये मलमूत्रामध्ये विष्ठेमध्ये तो बिमार आहे, एका बंद रूम मध्ये आहे, पंखा चालू नाही त्याले, आणि त्या घरची सुनबाई विहारात आलेली आहे, मोठ्या मोठ्यानं माईकवर वंदना म्हणत आहे, मागे पाय केलेले आहे, ग्रंथ वाजत आहे माईक मध्ये, आणि सासू तिकडं फडफडून राहिली, गरम पाणी दे, औषधी दे, जेवण दे, ताट दे, तिकडं गोळ्या नाही. सांगा, त्या वंदनेले त्या ग्रंथाले महत्व आहे का सासूबाईला भोजनदान देणं महत्वाचं आहे का नाही? कारण बुद्धानं वक्कली नावाच्या बंतीचे खांडकं धुतले, मलमूत्र साफ केलं, गरम पाणी टाकलं. बुद्ध ह्या आदर्श घालून देतात. कोणता? रोग्याची सेवा करणं म्हणजे साक्षात बुद्धाचीच सेवा करणं. बुद्धानं माता पित्याची सेवा करा, रोगी लोकांची सेवा करा. तुम्ही रोगी लोकांचे काही उपासक उपासिका काय करतात, भिक्खूंचा इतका लाड करतात, इतकं जेवण देतात, पण आई वडिलांना सासू सासऱ्यांना देत नाही. मी तर असं म्हणेल, भिक्खूंना एक वेळचं नाही दिलं तर आम्ही कोणाच्या घरी चारिका मागीन, पण आपल्या सासू सासऱ्यांना आणि आई वडिलांना भोजनदान द्या. तर काही लोक वर्षावासात इतके भोन करतात भंतेले, इतके 12 महिने मग काहीच नाही. म्हणजे वर्षावासातच भोजनदान द्यावं लागते का भंतेले, बाकीच्या महिन्यामध्ये नाही द्यावं लागत का? तसं नाही. पण आम्ही तसंही तुमचे दोष काढणार नाही. तुम्ही आपल्या जे आजारी सासू सासरे आहे, माता पित्यांची चांगल्या पद्धतीने काय करा, सेवा करा. त्यासारखं पुण्य नाही. आलं का लक्षात तुम्हाला? तर मी 5 मिनिटांमध्ये माझं हे प्रवचन संपवतो. दुसरं कोणतं आहे? म्हणजे काया वाचा मनानं सुद्धा हिंसा करायची. समजलं ना तुम्हाला? दुसरं शील कोणतं आहे, कोण सांगेल बरं? अष्टशिलातलं अदिन्ना दाना वेरमणी. समजलं? अदिन्ना म्हणजे काय? हिंदीमध्ये एक शब्द आहे आदान प्रदान. कोणता शब्द आहे? आदान प्रदान म्हणजे काय? आदान म्हणजे यानं प्रदान केली आणि त्यानं घेतली, म्हणजे आदान प्रदान. यानं दिली नाही, यानं घेतली नाही, यानं माहित न करता घेतली, तर ते अदिन्न दाना झालेला आहे. अदिन्न दाना म्हणजे काय? चोरी कर्म करायचं नाही. तिसरं शील आहे विकाल भोजन. विकाल भोजन म्हणजे काय? 12च्या आत भिक्खूंसारखं भोजन ग्रहण करायचं. आलं का लक्षात तुम्हाला? याला कोणतं भोजन म्हणतात? विकाल भोजन. विकाल म्हणजे विक्राळ करणार. भोजनाची उचित मात्रा आपण लक्षात घेतली पाहिजे. वर्षावासामध्ये अधिक आळस आणि सुस्ती येऊ नये. चांगल्या पद्धतीनं धम्म श्रवण आणि ग्रहण करता यावा. आपल्या मनाचा समतोलपणा राखला जावा, यासाठी आपण भोजनाची उचित आहार घेतला पाहिजे. म्हणून कबलिक आहार म्हणतात भगवान बुद्धाने. कोणता आहार म्हटलाय? शरीरासाठी अन्नाची गरज असते, पण आज तुम्ही रोज ग्रंथाला या, तर यासाठी अन्नाची सुद्धा एक विशेष मनाचं भोजन कोणतं आहे? याला मनसचेतन आहार म्हटलंय. कबलिक आहार म्हणजे ते नेहमीचं अन्न, शरीराची आवश्यकता असते, पण जे तुम्ही आज ग्रंथाला येणार, धम्मश्रवण करा ना, आता तुमचा मनसचेतन आहार, मनाला सुद्धा आहार लागत असतो. हे समजलं? तर तिसरं आहे विकाल भोजन वेरमणी. विकाल भोजन वेरमणी. तर हे तिसऱ्या प्रकारचं शील आपण ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. समजलं? हे तिसऱ्या प्रकारचे विकाल भोजन वेरमणी सिक्खापदम समादयामी. सॉरी, मी इकडलं तिकडं शील सांगितलं, पण काही फरक पडणार आहे, त्याचा अर्थ महत्वाचा आहे आपल्याला. तिसरं शील आहे अब्रह्मचर्या वेरमणी. अब्रह्मचर्या म्हणजे काय? अब्रह्मचर्या म्हणजे पती आणि पत्नीनं बहीण भावासारखं राहायचं आहे. पती जिवंत असून सुद्धा मेला समजा 4 महिने. समजलं का? आता बौद्ध राष्ट्रामध्ये कठीण जात नाही, कारण तिथले पती पत्नी दोघंही उपासक उपासिका असते, बुद्ध धर्मावर त्यांची श्रद्धा असते, म्हणून त्यांना ते जमत. पण भारतामध्ये एखाद्या बाईनं जर म्हणजे एखादी स्त्री जर उपोषण पालन करत असेल, तिनं पतीला विचारावं, किंवा एखादी पती करत असेल तर पत्नीला विचारावं. मग दोघंही करत असेल तर मग काही प्रश्नच नाही राहिला. समजलं का? तर त्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे पती आणि पत्नीनं बहीण भावासारखं राहायचं आहे 3 महिने. आता जे समजायचं ते तुम्ही ते समजून जा. तर याला कोणतं म्हणते? अब्रह्मचर्या वेरमणी. समजलं का? आणखी दुसरं म्हणजे कोणतं शील सांगितलं मी तुम्हाला? अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदम समादयामी. आणि मग 5वं आहे नच्च गीत वादित विसुक. आता नच्च म्हणजे काय? नच्च म्हणजे नाच, गीत म्हणजे गाणे,
वादित म्हणजे ते तिकडे चालू आहे वाद्य. नच्च गीत वादित विसुख दर्शन. विसुख म्हणजे काय? विषय सुखाचं दर्शन. ज्या गोष्टी विषय सुख वाढवतात आहे का नाही, विषय सुख आसक्ती प्रमादात पाडणाऱ्या ज्या गोष्टी आहे, विषय अनेक विषय आहे. म्हणजे कानाचा एक विषय आहे, या या 6 षडायतनाचा या 6 इंद्रियाचा विषय आहे ना, वेगवेगळा विषय. याच्यावर खूप मोठं लांबलचक प्रवचन पण मी ते सांगणार नाही. तर ह्या विसुख दर्शन वेरमणी सिक्खापदम समाधामी. तर नच्च म्हणजे काय? या उपवास जर तुम्ही धारण केलं असेल, अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे दृढ निश्चय. अधिष्ठान म्हणजे काय होते? तर तुम्ही घरी एक भगवा कापड मांडता, त्याच्यावर मूर्ती ठेवता बाबासाहेबाचं, ते पूजा अधिष्ठान वय, ते अधिष्ठानच आहे, पण ते पूजेचं अधिष्ठान वय. ग्रंथ जिथं तुम्ही मांडता ते ग्रंथाचं अधिष्ठान वय. पूजा फुलं फळं ठेवता, मूर्ती ठेवता, हे अधिष्ठान वय. ज्या दिवशी मूर्ती बसवली हे एक अधिष्ठान आहे, पण हे मूर्तीचं अधिष्ठान आहे. पूजा मांडली ते पूजेचं अधिष्ठान आहे, पण अधिष्ठान नावाची पारमिता आहे. 10 पारमितामध्ये आहे का नाही बुद्ध. आणि त्याच्यात मग अधिष्ठान या शब्दाचा अर्थ काय होते? केलेला दृढ निश्चय. काय होते? केलेला दृढ निश्चय. आता बुद्धानं दृढ निश्चय केला होता का नाही? या शरीराची चामडी सुकली तरी चालते, या शरीरातलं रक्त आटलं तरी चालते, परंतु मी हे वज्रासन गवताचं आसन सोडणार नाही. केव्हापर्यंत सोडणार नाही? जोपर्यंत मला सम्यक संबोधी बोधी ज्ञान प्राप्त होत नाही या झाडाखाली, तोपर्यंत मी हे वज्रासन हे अधिष्ठान सोडणार नाही. हा काय झाला? दृढ निश्चय. म्हणजे अधिष्ठान ही पारमिता आहे, असा दृढ निश्चय घ्यायचा की मी 3-4 महिने विहारात सतत ग्रंथाला येईल. याने मला हिने मला असं काय बोललं म्हणून ग्रंथ टाकायचा. आता काही बायांनी बहानेच केले, कोणाच्या नावावर मले नाही आणणं, नवऱ्यावर आणणं, बदी आणणं. तर काही बायले ग्रंथाचं याचं नाही, तर एकीमेकीचं नाव सांगतात, तिच्यामुळे मी येत नाही, पण त्याची मी येत होती, आता येत नाही तिला. त्यांना घरी टीव्या बघायच्या असते, पण आणते कोणावर? एकीमेकीवर. त्याला घरी पाहून मस्त टीव्या पाहायच्या आणि मस्त घरी वर्षामध्ये काय कल्याण आहे? सगळ्या टीव्ही पाहणाऱ्या, कमी टीव्ही पाहणाऱ्या बाया ब्राह्मण समाजाच्या आणि मुसलमान समाजाच्या आहे. त्या टीव्ही मध्ये काम करते ना, आपल्याला तिथं वेळ लागला, आपल्याला गोडी आहे टीव्हीची, मग ग्रंथ काय आपल्याला गोडी राहणार आहे? तर दृढ निश्चय करा, अधिष्ठान म्हणा की मी 4 महिने ग्रंथाला सतत येईल. समजलं का तुम्हाला? बुद्धानं जसा अधिष्ठान केला, बाबासाहेबांनी अधिष्ठान केला, संकल्प केला बडोद्याला, वडाच्या झाडाखाली. कोणता? बाबासाहेबाला किरायाने रूम भेटत नव्हती बडोद्याला. शेवटी ते सयाजी गार्डन मध्ये बडोद्याच्या रडत बसले, वडाच्या रडतच बसले का? पण त्यांनी संकल्प केला की मी माझ्या समाजाला रडत याच्यासाठी बसले होते की मी एवढा बॅरिस्टर आहो, हायकोर्ट बुटातला माणूस आहो, तर माझा असा तिरस्कार अपमान आहे, तर माझ्या समाजाला लोक किती छळत असतील, सवर्ण लोक. याच्यासाठी त्यांना रड येत होता, पण ते रडत बसले नाही. त्यांनी संकल्प केला, अधिष्ठान केला बडोद्याला, बाबासाहेबांनी माझ्या समाजाला गुलामीतून बाहेर काढीन, माझ्या समाजाला अंधारातून उजेडात आणीन. मग त्याने जे अधिष्ठान मानलं, संकल्प केला बडोद्याच्या त्या वडाच्या झाडाखाली, ते पूर्ण केला का नाही? नाही केला असता तर समजलं का? तर हे असे अधिष्ठान, बुद्धाचं अधिष्ठान आणि बोधिसत्व बाबासाहेबाचं अधिष्ठान, तर याला अधिष्ठान म्हणतात. समजलं का? नच्च म्हणजे काय? नाच आणि गाणे हे सुद्धा नशा आहे. तर काही लोक आम्हाला विचारतात, बनतेजी बुद्धाचे बाबासाहेबांचे गाणे नाही ऐकायची काजी? तर ठीक आहे, पण सायलेंट गाणे ऐकावं, क्वचित ऐकावं, जास्त गाणे ऐकू नाही. डीजेचे तर अजिबातच नाही. म्हणून तुम्ही जर एखाद्या बाईनं उपवासच पकडलेला आहे, आठशील धारण केलाय, ती घरामध्ये मस्त सिनेमा पाहते दिवसभर, संध्याकाळी ग्रंथ, तुम्हाला नाच गाणे तमाशे ते उघडं नागडं टीव्हीवर पाहायचं नाही आहे. आपल्या घरचे लोक पाहत असतील तिकडे पाहू द्या, पण आपण पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं करायचं. आणि तुमचे लोक ऐकत असतील, तुमच्या मुलं बाळ तुमची आज्ञाकारी असतील, तर तुम्ही ते करू शकता. आलं का लक्षात तुम्हाला ही गोष्ट ध्यानात आली? नाच आणि गाणे नशा आहे का नाही का पोरीवर? हे यांना विचार, नशा आहे का नाही? एखाद्या पोरीले किंवा एखाद्या पोराला एक गाणं आवडते का नाही? हो किंवा नाही? गाण्याची नशा आहे, नाचाची काय आहे? आणि कोणतीही नशा ही घातक असते, दारू सारखीच नशा आहे. म्हणून नाच गाणे तमाशे टीव्हीवर पाहायचे, मोबाईलवर पाहायचे, डीजेचे गाणे ऐकायचे नाही. वंदना ठीक आहे, सूत्रपठण ठीक आहे, सायलेंट गाणे चांगला, त्याच्यामध्ये तत्वज्ञान असं अशी गाणे ऐकायला हरकत नाही. परंतु आपण अश्लील सिनेमाचे, म्हणजे घरी आपण टीव्हीवर गाणे लावून द्यायचे, मस्त झाडू पोचा करायचा, सकाळी सकाळी ते आपले याला काय म्हणून अष्टशील म्हणून का? मग हे नच्च गीत वादित विसुख दसन माला. माला म्हणजे काय? 2 प्रकारच्या माला आहे, एक सुगंधित माला आणि हिऱ्या मोत्याची माला.
हेही घालायचं नाही आहे, कारण आपलं मन विचलित होते. त्याच्यामुळे साधं जीवन जगायचं आहे. बुद्ध म्हणतात अष्टशील धारण करायचं. तर गंधमाला म्हणजे कधी मोगऱ्याची माला, गुलाबाची माला किंवा हिरा मोत्याच्या माळा घालायच्या नाही. तसंही हे मनुस्मृतीचंच बंधन आहे. तुम्ही अख्ख्या बौद्ध राष्ट्रामध्ये घुमा, थायलंडच्या बाया उपासिका, जपानच्या उपासिका, श्रीलंकेच्या उपासिका, ब्रह्मदेवच्या उपासिका जेव्हा बुद्ध गयाला येते का नाही, जगातल्या कोणत्याही बौद्ध राष्ट्रातल्या उपासिका बुद्ध गयाला येते ना, आम्हाला त्याच्या हातामध्ये, पायामध्ये, नाकामध्ये, डोक्यामध्ये काहीच अलंकार दिसत नाही. हे अलंकार कुठे आहे? फक्त आता ह्या पोरी घालत नाही तर मला लय आनंद आहे, कारण ह्या बौद्ध उपासिका. ख्रिश्चन उपासिका घालते का? ख्रिश्चन लोक बाया दिसते का तुम्हाला? बरं, मुस्लिम स्त्रिया, जैन स्त्रिया, त्यांच्या साध्वी श्राविका, जैन श्राविका नाही घालत. अमेरिकेमधले लोक घालते का ते टॅप्स, बिर्या वगैरे, असे कुकू मोठं वगैरे, बांगड्या वगैरे, हिरव्या लग्नाच्या चुडा? मग हे कोण लावून दिलं? हे मनुस्मृतीचे बंधन आहे. माणसाला काऊन नाही दिलं? सौंदर्याचे लक्षण आहे म्हणते. माणसाने नाही का सौंदर्य? त्याने बायाच्या नावाचं एखाद्या बांगड्या घालावा, त्याने एखादी त्यानं हे घालावं. म्हणजे बायाला द्यायचं का? चुडिया तेरे नाम की, पायल तेरे नाम की, सिंदूर तेरे नाम का, बिंदिया तेरे नाम की, सगळं त्याच नावाचं. काहीच नाही घालायचं. बौद्ध राष्ट्रामध्ये कोणतीच उपासक उपासिकाच्या अंगावर सोन्या नाण्याचा एकही फुटका मणी राहत नाही. तुम्ही पहा, फोटो पहा. आणि साडी नसते. तुम्हाला आता मी ते बोलणार नाही. भारतामध्ये साडी नावाचा प्रकार आहे, विदेशामध्ये साडी नाही आहे. आणि तुम्ही बरं, अमेरिकेतली गोष्ट सांगत नाही मी तुम्हाला, अजिंठाच्या कोण्या लेणीमध्ये पहा, तुम्हाला साडी घातलेली एकही मूर्ती दिसणार नाही. आणि तुम्ही श्रीलंकेमधल्या बाया, बौद्ध उपासिका, जगातल्या बौद्ध राष्ट्रातल्या कोणत्याही बाया, त्यांच्या अंगावर साड्या दिसत नाही. साड्या का नाही दिसत? बाया आणि माणसं सारखेच कपडे घालतात, पण पांढरे घालतात. समजलं का तुम्हाला? भारतामध्ये साडी नावाचा प्रकार हा पेशव्यांनी चालू केला. साडी आली म्हणजे पल्लू आला, पल्लू आला म्हणजे पदर आला. समजलं का तुम्हाला? म्हणून स्त्रियांना आणि पुरुषांना सारखेच कपडे घातले पाहिजे. ते विदेशामध्ये आहे, बौद्ध राष्ट्रांमध्ये आहे. समजलं का? अलंकार हे मनुस्मृतीचे बंधन वय, गुलामीचे लक्षण वय, ते अजिबात घालायचे नाही. समजलं का? तर मला काय म्हणायचं आहे की बौद्ध राष्ट्रातले उपासक उपासिका आपल्या अंगावर एकही सोन्याचा फुटका मणी वापरत नाही. पण त्यांच्या देशामध्ये सोन्याच्या बुद्ध मूर्त्या, सोन्याचा मुलामा त्यांच्या बुद्ध विहाराला असते. समजलं का? आलं लक्षात तुम्हाला? तर आपल्या अंगावर कुठलेही दागदागिने, आपलं मन विचलित होत असते. आणि ते तशी बंधनही आहे मनुस्मृतीची, आपण ती झुगारली पाहिजे. पण नाहीच घालायचं बा असं मी तुम्हाला म्हणणार नाही, ते तुमच्यावर आहे बापा. नाही तुम्हाला म्हणते जे आम्हाला दागदागिने जोडायला सांगितले, तर काही बाया म्हणते आम्ही दागदागिने जर घालून दिसलो, कुकू टिकल्या लावून दिसलो, बागड्या घालून दिसलो, तर दुसरा माणूस आमच्यावर वाईट नजरेनं पाहत नाही. हिचं लग्न झालं वाटते बा, याचं लग्न झालं वाटते बा, या पोरीच्या गळ्यामध्ये मंगलसूत्र दिसते बा, कुकू दिसते बा, तर हिचं लग्न झालं तर आमच्यावर वाईट नजरेनं पाहत नाही. पण विधवा बायावरच बलात्कार होताचे प्रकरण आहे का नाही? भारतामध्ये 8 वर्षाच्या मुलीवरही बलात्कार होते. तर काही लोक म्हणते कपडेच तसे आहे मुलींचे. कपडे वगैरे काहीच नाही आहे. आपला दृष्टिकोन आपण बदलवला पाहिजे. लहान मुलगी 5 वर्षाची 8 वर्षाची मुलगी झगा घालते, तर ती कोणती स्किन टाईट कपडे घालते? म्हणते ना लोक दागदागिने. मी आता हा विषय मांडणार नव्हतं याच्यामध्ये, पण दागदागिने घातल्यामुळे, त्याच्या नावाचं कुकू, त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातल्या म्हणजे आमच्यावर वाईट नजराची, परपुरुषाची नजर जात नाही. तर विधवा बायावर बलात्कार नाही होते ना. म्हणून भगवान बुद्धाने आपण हे नाकारलंच पाहिजे. म्हणून नच गीत वादित विसुक दस्तन माला, गंधमाला, मोगऱ्याची माळा जर तुम्ही घालून विहारात आली तर इकडे घमघम वाद जाईल, तिची काही वंदनेत लक्ष लागणार नाही, धम्मश्रवणामध्ये लक्ष लागणार नाही. जाईल का मोगऱ्याचा वास ना, केसभर गजरान गावभर नजरा होईल, विहारामध्ये मन विचलित होईल. त्याच्यासाठी गंधमाला वापरायच्या नाही, हिऱ्या मोत्याच्याही वापरायच्या नाही. आलं का लक्षात? एकदा विशाखा तशीच हार घालून गेली 9 करोडचा, तिच्या वडिलांना लग्नामध्ये, ते विसरली होती, पण तिनं काढून ठेवला होता. प्रवचनामध्ये काय केलं तर काढून ठेवलं, म्हणून ते विसरले होते ना, मी ते सांगणार नाही. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये नच्च गीत वादित विसुक दस्तन माला, गंध, गंध म्हणजे काय? सेंट मारणे, परफ्यूम. गंध, विलेपन, विलेपन, लेप, लेप, खाली फेरान लवली लावायची, पुन्हा त्याच्या पावडराचा लेपन. लेप म्हणजे समज चंदनाचा लेप. मी अष्टशील सांगत आहोत तुम्हाला, पा किती वेळ गेला. विलेपन, विलेपन, लेपन म्हणजे पावडर, गंध, परफ्यूम वापरायचा नाही. लेपन, विलेपन, धारण, मंडन. धारण म्हणजे काय? मंडन, शरीरावर धारण केले, मडवलं. मंडन म्हणजे काय? इकडं बाजूबंद, इकडं जोडब्यान, पातल्यान, पोयल्यान, इकडं इकडं असं असं ते सगळं धारण
मंडन, पूर्ण शरीरावर धारण केलं. काय केलं? धारणही केलं, मडवलं. मंडन, धारण, मंडन. विभूषण, विभूषण म्हणजे विभूषण ना आभूषण. आभूषण म्हणजे अलंकार सोन्यानाण्याचे. आभूषण म्हणा किंवा विभूषण म्हणा. तर हे आभूषण विभूषण धारण करणं खूप भडक. आपल्याला वर्षावासामध्ये माहिती आहे का कसं आहे? आता त्या लोकांनी विकृत बनवलं ब्राह्मणाने. विधवा बाई सारखं राहायचं आहे. विधवा बाईले मेकअप असते का? तिले मंगल कार्यामध्ये पुढे पुढे असते का? समजा तुम्हाला. पण ब्राह्मणवादी विकृत लोकांनी ही अनागारिकाची परंपरा होती. ते पहा तुम्ही एखाद्या सिनेमामध्ये एखादी नायक मरण पावला तर ती हिरोईन कशी असते? पांढरी साडी, तिला टिकली नाही, बांगड्यांना असंच राहत आहे. अशाच उपासक उपासिका बाहेर बौद्ध राष्ट्रातल्या राहते. सरळ सांगायचं झालं तर विधवा नावाचा पोशाख म्हणजे म्हणजे वर्षावासामध्ये ज्या बौद्ध राष्ट्रातल्या स्त्रिया राहते का नाही, त्याच पद्धतीनं भारतामध्ये ती परंपरा विधवा नावाची परंपरा म्हणजे पती मेल्याच्या नंतर त्याच्या नावाचं ते सगळं काढून टाकायचं आणि तसं जगायचं. पण इथं कसं आहे? उपोषणामध्ये पती जिवंत असूनही काही घालायचं नाही. तर विधवा स्त्री सारखा भडक मेकअप करायचा नाही, साधं जीवन जगायचं हे बुद्धानं सांगितलेलं. आपल्या शिलामध्ये अधिकाधिक पुष्ट होण्याकरिता या घटना भगवान बुद्धांनी सांगितल्या. भगवान बुद्धाची कोणतीच गोष्ट चुकीची जे बुद्ध सांगतात ती फायद्याची आहे का नाही त्याच्यामध्ये. म्हणून नाच गाणे काय आहे? एक नशा आहे, त्याच्यापासून दूर राहा. अनेक लोक नाच आणि गाण्यामध्ये आपल्या समाजातील स्त्रिया आपल्या मुलीला वंदना नाही शिकवत, मुलाला वंदना नाही शिकवत, पण 26 जानेवारीचा 14 एप्रिलचा पोरीले माय घरामध्ये डान्स शिकवत आहे. डान्सनं फायदा होईल का? त्या नाचणारी लोक बाबासाहेबाचा धम्म पुढे नेईल का वाचणारी? आई काय करते? 26 जानेवारीचा डान्स तिची आई शिकवते घरामध्ये. 14 एप्रिलचा डान्स शिकवते पोराला, वंदना शिकवणार नाही. तर आपली कुठं पिढी झाली हे लक्षात घ्या. मी त्याच्यावर बोलणार नाही. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, नच्च गीत वादित विसुकद. आता किती वर्ष राहिलं? एकच राहिलं शेवटचं सांगतो आणि थांबतो. उच्च सैना, उच्च सैना महासैना याच्यामध्ये खूप सारा संभ्रम आहे. उच्च सैना म्हणजे काय? तर उंच पलंगावर झोपायचं नाही, खाली जमिनीवर अंथरून झोपायचं. परंतु मी कधी कधी लेण्यांमध्ये जातो, अजंठा कारले भाजे लेण्या किंवा नालंदा विद्यापीठामध्ये. ते भिक्षूंचे एक संघाराम आहे, शून्यागार, किंवा अजंठा वेरूळच्या लेणीमध्ये असे ओटे केलेले आहे, असे उंच ओटे आहे, असे पसर. त्याच्यामध्ये भंतेजी भिक्षू लोक झोपत होते त्याच्यावर का अभ्यास करत होते हे मला माहित नाही, पण मला असं वाटतं त्याच्यावर झोपत असते. मग ते तर उच्च आहे. मग उच्च सैना महासैना म्हणजे लक्षात घ्या, उच्च प्रतीचं महागडं मऊ आसन घ्यायचं नाही. त्याच्यामुळे सुस्ती वाढते, आळस वाढते. वर्षावासाच्या दिवसामध्ये जास्त झोप घ्यायची नाही. सकाळी उठणं झालं पाहिजे. अधिक मऊ अधिक गादी. जसं तुमच्या घरी ब्लँकेट आहे, तुम्ही ते जास्त मऊ असलं थंडीच्या दिवसामध्ये तर थोडस अजून झोपू का मी थोडस, तर मग ते सुस्ती आळस आणि ब्रह्मचर्याचे उल्लंघन त्यामुळे होऊ शकते, आहे का नाही. म्हणजे अधिक मऊ उच्च प्रतीचं म्हणजे उच्च दर्जाचं महागड मऊ रेशमी कोमल या आसनामध्ये झोपायचं नाही. पण आता त्या दिवशी मी एक घटना ऐकली की एका गावामध्ये जमिनीवर पती पत्नी झोपले. आताचीच घटना, पाऊस पडला तर सरप आला, त्याच्या हाताले दोघे पती पत्नीला चावा घेतला. तर आपण जर जमिनीवर झोपलो तर अशा शक्यता होऊ शकते, काही फरक पडत नाही वरती झोपलं, पण गोधडीवर झोपायचं, एक चटई आसन वगैरे टाकायचं, त्याच्यामध्ये अट्टहास करायचा नाही. समजलं का? महागड्या उच्च प्रतीच्या मऊ रेशमी महागड्या आसनावर म्हणजे सैनासन म्हणजे आसन, ठीक आहे ना. तर आपण तुमच्या घराच्या परिस्थितीनुसार, तुमचं घर जर घनदाट झाडीत असेल, आजूबाजूला काही हे असेल, तर आपण आपल्या सुरक्षेसाठी झोपलंही पाहिजे. समजलं का? उच्च सैना महासैना. तर हे झाले अट्टशील. सांगा, हे अट्टशील हिंदू स्त्रियांमध्ये आहे का उपवासामध्ये? या 8 शिलाचं पालन करणं म्हणजे उपवास, साधी कसरत आहे का हे? म्हणून लक्षात घ्या, उपवास पालन करा आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या काया वाचा मनाचे वाणीचे दोष अजिबात करू नका, ठीक आहे ना. कुणाची निंदा नालस्ती करू नका. अधिष्ठान धारण करा, संकल्प दान करा. आपल्यातला राग आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, घृणा आहे, ते सर्व माफ करायचं आहे. भगवान बुद्धाचा धम्म माणसं जोडणारा आहे, माणसाला माणसापासून तोडणारा नाही. भगवान बुद्धाचा धम्म रागाच्या, द्वेषाच्या, मोहाच्या, अहंकाराच्या, लोभाच्या, ईर्षेच्या गाठी सोडा म्हणते, गाठी बांधायच्या नाही. तर गाठी सोडाचा दिवस म्हणजे आता वर्षावासामध्ये आपण ग्रंथ चांगल्या पद्धतीनं श्रवण करायचं. केवळ श्रवण करूनच चालणार नाही. खूप वर्षापासून आपण ग्रंथ ऐकत आहोत, श्रवण करत आहोत, पण आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रॅक्टिकल आचरणही असलं पाहिजे.
आपण ग्रंथ का वाचावा आणि ग्रंथ का वाचत राहावं वर्षावासामध्ये दरवर्षी 3 महिने, तर आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे बा. आणि परिवर्तन नसेल तर वाचण्याला काही अर्थ नाही. एक ना धड भारावर चिंध्या असं होऊन जाईल. म्हणून ग्रंथ वाचा, पण त्याचं काही ना काहीतरी आपल्या जीवनामध्ये अनुकरण करा. एवढंच मला या ठिकाणी. ग्रंथ कोणासाठी वाचायचा आहे? आपल्याच कल्याणासाठी, आपल्याच निब्बाणाचा मार्ग सुकर करण्यासाठी. ठीक ना. तर या आजच्या या भीमोदय वाचनालयामध्ये, भीमोदय वाचनालय आणि बौद्ध विकास शिक्षण संस्थांच्या अंतर्गत या आखाडी पौर्णिमेच्या निमित्तानं ही विशेष अशी धम्मदेसना मी या ठिकाणी कथन केलेली आहे. आपला या धम्म प्रवचनानं, बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नाच्या प्रभावानं तुमचं, तुमच्या परिवारांचं या ठिकाणी खूप मंगल हो, खूप कल्याण हो. तुम्हाला या आखाडी पौर्णिमेच्या धम्मचक्र पवतन दिनाच्या पुनश्च मंगल कामना, मंगल मैत्री आणि खूप साधुवाद. भवतु सब मंगल.